बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका येथील घटाळवाडी येथे लहू बिटे व निवृत्ती बिटे या मेंढपाळ बांधवावर ज्या अमानुष पद्धतीनं हल्ला करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली, त्याबद्दल मनोज जरांगे एक चकार शब्द बोलायला तयार नाही। या राज्यात सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय गुण्या गोविंदानं राहत होते, परंतु गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून मनोज जरांगे यांनी जे या राज्यात जातीपातीचं विष पेरलं, त्यामुळे अशा अनेक घटना राज्याच्या कानाकोपऱ्यात आज घडत आहेत। सर्वप्रथम झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करते, परंतु हा म्हणतोय की झालेल्या घटनेवर जरांगे पाटील चकार शब्द सुद्धा काढायला तयार नाहीत। तर ह्या राज्यात फक्त जरांगे पाटीलच राहत नाहीत, ज्याला कुणाला बोलायचंय त्यांनी बोलू शकता ना। आणि ही ह्याच्यासारखी जी लोक आहेत ती जी मराठी समाजाचा द्वेष करते, ती जरांगे पाटलांचा द्वेष करते, ती उठसूट कुठं काही जरी घडलं तर जरांगे पाटलांनाच ट्रोल करते ती। ह्यांना जरांगे पाटलांचंच ढवाळ लागलंय। ह्यांना काय ह्या राज्यात आमदार नाहीत का, खासदार नाहीत का, मंत्री नाहीत, कुठं मसना बिसनात गेलेत? जरांगे पाटलाला ट्रोल करायचं कारण काय तुमचं? उठायचं सुटायचं, जरांगे पाटलानं ह्या विषयावर बोललं नाही, जरांगे पाटील त्या विषयावर बोललं नाही, काय तुमचा गुलाम आहे का जरांगे पाटील? अरे त्यांना पण काय आहे का नाही? आणि तुमची जी ही पोटदुखी आहे का नाही, ही मराठा समाजाने जेव्हापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केले तेव्हापासून तुमची ही पोटदुखी आहे। तू जी म्हणतोय ना, ही कोण आहे हे नाव सुद्धा मला माहिती नाही, पण ही जी काय म्हणतोय ना, जरांगे पाटलामुळं 1-2 वर्षापासून राज्यात ही झालंय, दूषित वातावरण झालंय, तर जरांगे पाटलामुळं दूषित झालं ना रे, तुझ्यासारख्या नालायकामुळं दूषित झालंय। कारण मराठी समाज माझा झोपलेला ह्या जरांगे पाटलांनी जागा केला की बाबा हो, ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्या लेकरांसाठी सुद्धा आरक्षण लिहून ठेवलंय। मग आपली लेकरं सुशिक्षित बेकार होऊन आत्महत्या करते, ती नोकरी वाचून वंचित आहे, ती एवढं शिकून तरी काय उपयोग? आणि न्याय हक्कासाठी जरांगे पाटील लढलं, मराठी समाज लढला, आणि ती आमच्या बापानं आमच्यासाठी लिहून ठेवलंय, तर त्यात तुमची पोटदुखी व्हायचं काय कारण? आणि तुम्ही काय करता माहितीये का? आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, आम्ही कुणालाही विरोध केलेला नाही, पण आतापर्यंत तुम्हाला लोकांची खायची सवय लागली ना। आमचं मराठी समाजाचं तुम्ही 70 वर्ष खाल्लं ना आरक्षण, तुमचं बघत बसला, आणि आता आम्ही आमच्या न्याय हक्काचं मागतोय तरी तुमची पोटदुखी उठसूट जरांगे। अरे चाललंय काय नेमकं? ह्या महाराष्ट्रात दुसरं कोणी राहतच नाही का जरांगेशिवाय? कुठं काय घडलं म्हणलं का जरांगेला ट्रोल करताय? आणि जरा बोलताना विचार करून बोलायचं। जरांगे पाटलांनी काही तुमच्या उचली घेतल्या नाही त्या प्रत्येक विषयावर बोलायला, ती त्यांची मर्जी आहे, बोलायचं का नाही त्यांनी ठरवणार आहे। का तुम्ही काय त्यांचं मालक लागून गेला का? आणि आमच्या लेकरांना न्याय हक्कासाठी आम्ही लढलो, आम्ही आरक्षण घेतलं, तर तुमची पोटदुखी व्हायचं काय कारण? खरी पोटतिडकी तुमची कुठं आहे? जेव्हापासून आम्ही आंदोलन मराठा आरक्षणासाठी उभं केलं तेव्हापासून तुमचं हीच गारण आहे। फक्त जरांगेनं असं केलं, जरांगेनं तसं केलं। अरे काय केलं काय? न्याय हक्कासाठी आम्ही उभारलोय, आरक्षणाचा लढा आमच्या लेकरा बाळांना न्याय हक्कासाठी आम्ही उभा केला, आणि आमच्या लेकरांना कुठेतरी नोकऱ्या लागावत्या किंवा लागत आहेत ही बघून तुमची खरी पोटदुखी आहे, दुसरं काही सुद्धा नाही। कुठं काही जरी घडलं त्याला जातीय वळण द्यायचं, नाहीतर राजकीय वळण द्यायचं। अरे चाललंय काय नेमकं तुमचं? तुम्हाला एवढं जरांगे पाटील आवडतात का? काही जरी झालं ह्या महाराष्ट्रात तर जरांगे जरांगे जरांगे। अरे तुम्हाला मोठं व्हायचंय ना, तुम्हाला माहितीच आहे जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय सोशल मीडियावर कोणीही ओळखू शकत नाही। म्हणून काय झालंय माहितीये का?
उठायचं सुटायचं जरांगे पाटलाचं नाव घ्यायचं, उठायचं सुटायचं जरांगे पाटलाचं नाव घ्यायचं. तुम्हाला पण कळून चुकलंय. जरांगे पाटलाचं जोपर्यंत आपण जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करत नाही तोपर्यंत आपण मोठं होत नाही. त्यामुळे तुम्ही जरांगे पाटलाला ट्रोल करताय. जरांगे पाटलाने काही कुणाचं मर्डर केलं नाही, तर कुणाच्या आया बहिणीची कुंकू पुसली नाही ती, का खंडण्या गोळा केल्या नाही त्या लोकाला गोरगरिबाला दमदाट्या करून. एवढं जरांगे पाटलांना ट्रोल करायला अरे जरा लाज वाटू द्या की. न्याय हक्कासाठी लढणारा आता कुठं आम्हाला 70 वर्षानं मराठी समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व भेटले, ती म्हणजे जरांगे पाटील. आणि त्यामुळे तुमच्या पोटात इतकी तिडीक उठले, ती पोटातली तिडीकच थांबत नाही. म्हणून तुम्ही काय करता माहितीये का, कुठेही काय झालं की जरांगे पाटील जरांगे पाटील. अरे जरांगे पाटील एक प्रामाणिक नेतृत्व आहे, न्याय हक्कासाठी लढणारं नेतृत्व आहे. ते कोणाला असं म्हणजे फसवेगिरी कुठं खंड्या गोळा केले, त्या लोकांची घरं मोडले, ती आया बहिणीचं कुंकू पुसलंय, असलं काही नाही ना. म्हणून तुम्हाला वाटतंय ना आपल्यात असं प्रामाणिक नेतृत्वच नाही. आपल्यात काय करते म्हणजे तुमच्यात जातीच्या आड पडायचं, जातीचं नेतृत्व करतोय असं दाखवायचं, पण स्वतःची पोळी भाजून घ्यायची. स्वतः कसं मोठं होईल ती बघताय तुम्ही. अरे त्या जरांगे पाटलानं, त्या मराठीच्या वाघानं आतापर्यंत फेटा बांधून घेतला नाही, फेटा. त्यांना मोठं व्हायचं वेळ नाही, त्यांना असं कुठलं पदाबिदाची काही गरज नाही. तुम्ही जी बोलता ना, अरे मग ह्या महाराष्ट्रात आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी बोलावं ना. ती दिसत नाही का तुला का जरांगे पाटलाचं वेड लागलंय? सारखाच बोंबलं सुटला जरांगे पाटील. जरा नीट अवकातीत राहा. जरांगे पाटलावर टीका करायची तुझी अवकात नाही. जय शिवराय.